इंटरनॅशनल मेन्स डे. तुम्हा सगळ्यांना पुरुष दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप जास्त स्पेशल आहे आणि ऑफकोर्स हा व्हिडिओ सुद्धा तितका स्पेशल होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके तुम्ही कसे आहात. म्हणजेच की तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत की बरेच असे प्रकार पडतात, म्हणजे की अल्फा मेल, सिग्मा मेल, बीटा. पण नेमका या सगळ्यांचा अर्थ काय आणि तुम्ही नेमके कोणते आहात, म्हणजे तुम्ही नेमके कोणते पुरुष आहात हे तुम्हाला ओळखायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत की मी असा आहे तर अच्छा. सो सगळं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. टेन्शन नॉट. चला तर मग सुरू करूयात. हॅलो हाय, कसे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. मी काहीच एडिट करत नाही, पण आज मात्र थोडंसं एडिट केलंय, कारण मी कोणत्या मेल टाईपबद्दल बोलतेय हे तुम्हाला कळालं पाहिजे म्हणून वरती नाव येणार आहे. ओके, सो त्यामुळे आज जरासं एडिट केलंय, पण नो मेकअप लुक आहे. सो चला तर मग सुरू करूयात. पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तेव्हा तुम्हाला कळेल की नेमका तुमचा टाईप कोणता आहे किंवा तुम्ही कोणते आहात, कोणता पुरुष तुम्ही आहात हे तुम्हाला कळेल. आणि एंडला तुम्ही मला एंडला सांगायचंय की तुम्ही कोणता मेल आहात, म्हणजे सिग्मा मेल आहात, अल्फा, बीटा, गॅमा, जे सगळे प्रकार मी सांगणार आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे मला कमेंट्समध्ये सांगायचंय. आणि तुम्हाला वाटलं की अरे मी असा आहे, मी असा बदल स्वतःमध्ये करायला हवा, तर तेही करून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. सो नंबर वन म्हणजे मी नोट्स काढलेत ऑफकोर्स थोडंसं तुम्हाला सांगायला. सो नंबर 1 आहे अल्फा मेल. अल्फा पुरुष म्हणजे नेमकं काय. सो त्यांच्या काही क्वालिटीज असतात. सो त्याच्यातल्या काही क्वालिटीज आहेत की एकतर ते शूर असतात, कॉन्फिडंट असतात, पण थोडेसे आक्रमक सुद्धा असतात. लीडर क्वालिटी त्यांच्यामध्ये छान असते. जबाबदारी आणि निर्णय घेण्यासाठी ते घाबरत नाहीत अल्फा मेल्स, की अरे बापरे मी हे कसं करू तसं करू. कॉन्फिडन्स सगळं त्यांच्यामध्ये छान, एक पॅकेज, एक कॉम्बिनेशन असतं की भाई मैं किसी से नहीं डरता, मैं काफी हूँ, मैं शेर हूँ. असा एक छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्यांच्यामध्ये असतो ना, ते अल्फा मेल असतात की काय यात काय घाबरायचंय, मी करू शकतो. आणि जरी एखाद्या गोष्टीची भीती असेल तरी चेहऱ्यावर फुल बॉडी कॉन्फिडन्स इतका असतो की ते भीती तुम्हाला वाटणारच नाही. सो लीड करण्याची एक क्वालिटी खूप कमी लोकांमध्ये असते की एखादी गोष्ट ते लीड करू शकतात. बॉसी नेचर खूप कमी लोकांचं असतं. सो अल्फा मेल जे असतात ते या सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट असतात. सो अल्फा मेल मस्त, मला तरी आवडतात. अशी शूर, आक्रमक. थोडंसं आक्रमक जे असतं ते जरा कमी झालं तर बरं प्रेमाच्या बाबतीत. बाकी गोष्टींमध्ये अशी माणसं खरंच खूप छान असतात. आणि मेन म्हणजे इमोशनल खूप न राहता प्रॅक्टिकल विचार खूप करणारे असतात, त्यामुळे हे छान असतात. ओके, सो नंबर 2 आहे बीटा मेल म्हणजे नेमकं काय. बीटा पुरुष म्हणजे नेमकं काय. हे इमोशनल असतात, जबाबदारी घेण्यासाठी ते घाबरतात किंवा निर्णय घेण्यासाठी ते दुसऱ्यांवर डिपेंडंट असतात. अल्फा पुरुषांशी यांची चांगली मैत्री होते तशी, आणि कॉन्फिडन्स यांच्यामध्ये कमी असतो. म्हणजेच की अरे बापरे काय करू असं जरासं त्यांचं होत असतं. म्हणजे ततमम असं बऱ्यापैकी होत असतं त्यांचं. आणि जसं मी सांगितलं की इमोशनल असतात. जी माणसं खूप इमोशनल असतात ना, ती असे डिसिजन्स लवकर घेऊ शकत नाही, कारण ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात की या गोष्टीमुळे याला काय वाटेल, मग या गोष्टीमुळे याला काय वाटेल, मग सगळ्यांचा इतका विचार करतात की ते डिसिजनच घेऊ शकत नाही. म्हणून मी जसं सांगितलं की डिसिजन घेण्यासाठी त्यांना दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. मग असा एक इमोशनल व्यक्ती त्याच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला शोधतो आणि विचारतो की मी अशा वेळी काय डिसिजन घ्यायला हवा, किंवा त्याला माहितीये की हा अल्फा मेल आहे. जसं मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं, जो अल्फा मेल आहे तो जो शूर असतो, ज्याला कशाची भीती वाटत नाही, हा त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की मी काय डिसिजन घ्यायला हवा, आणि मग तो त्या बुद्धीने चालतो. सो ही माणसं वाईट असतात असं नाही, फक्त इमोशनल असतात. आणि काय होतं ना, जेव्हा तुम्ही खूप इमोशनल असता, डिसिजन नीट घेत नाही, घाबरत असता, लोक तुमचा गैरफायदा बऱ्यापैकी घेतात. आणि त्यामुळे मग डिप्रेशन येणं किंवा हे सगळं माझ्यासोबतच का होतोय, स्वतःला त्रास करून घेणं, हा प्रकार या लोकांमध्ये जरा जास्त प्रमाणात असतो. डिप्रेशनमध्ये जाणारी संख्या ही बीटा मेलवाल्यांची खूप जास्त आहे. सो खुद को स्ट्रॉंग बनाना चाहिए. आणि आय नो की काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे सुद्धा लहानपणापासूनच आपलं काय म्हणू शकतो, आपली वाढच त्या अशा
समाजामध्ये झालेली असते, आपल्या त्या अशा घरामध्ये झालेली असते की तो कॉन्फिडन्स कमी असतो. काही फॅमिलीजचा हा एक ओरिजिनलच प्रॉब्लेम असतो की सगळेच अंडर कॉन्फिडन्स असतात. सो ठीक आहे, सगळा दोष मुलांचाच आहे असं नाही. कुठेतरी घरचेही कमी पडतात अशा बाबतीमध्ये आणि कुठेतरी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये बुलिंग खूप जास्त झालेलं असतं, त्यामुळे सुद्धा ते पुढे येत नाहीत. पण तुम्हाला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. सो हा प्रकार असतो बीटा पुरुषांचा. बीटा नंतर डेल्टा. डेल्टा मेल, डेल्टा पुरुष हे नेमके कसे असतात याबद्दल जाणून घेऊयात. सो ही माणसं असतात शांत आणि यांच्यावर स्वभाव तुम्ही सहज ठेवू शकता अशा प्रकारची असतात. मेहनती खूप असतात, प्रामाणिक असतात, लीडर क्वालिटी जराशी कमी असते, साधेपणाने वागतात. आता हे सगळं यांच्यामध्ये छान आहे. जसं मी एकच पॉईंट जरासा निगेटिव्ह सांगितला, तो म्हणजे की लीडर क्वालिटी कमी असते बिकॉज सगळ्यांना ते बॉसी बॉसी नाही जमत. अशी माणसं इमोशनल असल्यामुळे सगळ्यांचा विचार खूप करतात की ओके, याच्याने याला फायदा आहे, त्याला फायदा आहे, असं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना, ठीक आहे. बॉसी बॉसी ओरडणं नाही जमत मला. शांत राहून ठीक आहे, समोरचा एक भांडतोय, मी पण तेच करायला हवं असं नाहीये. अशा वेळी शांत बसून सुद्धा रिप्लाय दिला जातो. सो ही माणसं अशी असतात ज्यांना शांती आवडते. बाबा उगाचच काहीतरी बडबडायचं, उगाचच भांडायचं मला नाही जमत असंच ओके आहे मी. साधेपणाचं आयुष्य, जसं मी म्हणाले की हे साधेपणाने वागतात कारण मी याच्यात खुश आहे, मला हे बरं वाटतंय. सो अशा प्रकारची मुलं मुलींना आवडतात कारण ही खूप प्रामाणिक असतात, मेहनत खूप घेतात आणि बॉसी नसल्यामुळे कधी तिच्यावरही ओरडत नाहीत. सो मुलींना हेच तर हवं असतं की यार असा असावा. सो डेल्टा मुलं मुलींच्या फेवरेट लिस्टमध्ये असतात आणि लीडरशिप दरवेळी गरजेची नसतेच. बाकी गोष्टी तुमच्यात छान आहे कारण तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो कारण तुम्ही तसे आहात. आम्हाला माहिती आहे की तुम्ही जाऊन चुगल्या नाही करणार आहे किंवा जज नाही करणार आहे. ही तुमची एक बेस्ट क्वालिटी असते डेल्टा मेल्स. सो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आवडता. सो असे असतात डेल्टा मेल्स, खूप छान. आणि हे जरी शांत असले तरी याचा अर्थ असा नाही की कोणीतरी यांचा सहज गैरफायदा घेईल, नाही. काही माणसं शांत राहून सुद्धा त्यांच्या कामातून बरंच बोलतात. सो अशा प्रकारची ही माणसं असतात, त्यामुळे सहज त्यांना कोणी वेड्यात नाही काढू शकत आणि हेही कोणाला वेड्यात काढत नाहीत. सो अगदी गोड गोड अशी ही माणसं असतात, म्हणजे डेल्टा मेल्स असतात. त्याच्यानंतर आहे डेल्टा नंतर गॅमा. गॅमा मेल, गॅमा पुरुष नेमके कसे असतात. सो ही माणसं खूप इंटरेस्टिंग असतात. यांना ना, त्यांना जे काही आवडतं, सिंगिंग, डान्सिंग, जे काही असेल त्या क्षेत्रामध्ये ही माणसं काम करतात. भलेही कमी पैसे मिळू देत, भलेही कमी फेम मिळू देत, पण मला हे आवडतं ना, मी करणारच. सो आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये खूप असे हे चूजी असतात की भाई मुझे ये अच्छा लग रहा है तो मैं करूंगा, अशा टाईपचे असतात. खूप दयाळू असतात. म्हणजे की सपोज त्यांचा स्ट्रगल चालू आहे करिअरमध्ये आणि कोणीतरी त्यांची मदत मागताय, ते सहज मदत करतील की ठीक आहे बाबा, माझ्याकडे 100 रुपयेच उरलेत आणि त्याला मदत हवी आहे 90 रुपयांची, मी सहज देऊन टाकेल. किंवा 100 रुपयांचीच मदत हवी आहे, सगळेच घेऊन जा. ठीक आहे ना, मी काय बघून घेईल माझं, तुला गरज आहे. सो खूप छान असतात, दयाळू असतात, इंट्रोवर्ट असतात. जसं मी म्हणाले की दयाळू असतात, अशा लोकांना नाहीच म्हणता येत नाही. इंट्रोवर्ट असल्यामुळे. इंट्रोवर्ट ज्यांना या शब्दाचा अर्थच माहिती नसेल, सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहितीच नसेल की त्यांना बोलता येत नाही फारसं. म्हणजे काही माणसं खूप बडबडी असतात, बोलून टाकतात. काही माणसं हां, समोरचा जे म्हणेल त्याच्यात हो, हो म्हणून टाकतात. समोरचा काहीही बोलत असेल, हां, ठीक आहे ना. त्यांना असं स्वतःचं मत असतं, पण ते एक्सप्रेस होता येत नाही. त्यांना फारसं लोकांशी बोलायला आवडत नाही. मला जमत नाही, मला ऑकवर्ड वाटतं, भीती वाटते, अशा टाईपचे हे असतात. म्हणजे काही जण नाही का अनोळखी लोकांसोबत सहज मिक्स होतील, बोलतात. हे एकटे राहणारे पसंत करतात. यांना ऑफकोर्स स्वतःच्या क्षेत्रामध्ये जसं मी सांगितलं काम करायला आवडतं, पण अति स्ट्रगल वगैरे या सगळ्या गोष्टींचा यांना कंटाळा सुद्धा असतो बरं का. की काय मोठा बिझनेसमॅन होण्यापेक्षा, त्यापेक्षा मी हे करेन, मी असं करेन, मी तसं करेन, असं त्यांच्या डोक्यामध्ये सतत कॅल्क्युलेशन चाललेलं असतं की हे असं आहे. अति स्ट्रगल करायचं टाळतात ही माणसं, पण शॉर्टकट वापरतात असंही नाही मी म्हणणार आहे. मात्र यांना ना असं अपयश जे असतं त्याची खूप भीती वाटते आणि त्याच्यामुळे सतत काही ना काहीतरी करत राहतात ते. पण ते खूप खुश असतात असं नाही म्हणता येणार, पण खूप दुःखी असतात असंही नाही. ते त्यांच्या एका वेगळ्याच विश्वात असतात. म्हणजे मला हे हवंय, पण मला स्ट्रगल पण नाही करायचा. मला हे पण हवंय, मला ते पण हवंय, मला मदतही करायची, पण मला पण मदतीची गरज आहे. सो असं एक
थोडंसं कन्फ्यूज गोड असं एक कॉम्बिनेशन असलेले हे मेल्स असतात, हे पुरुष असतात. सो हा असा प्रकार आहे यांचा. त्याच्यानंतर जाऊयात पुढच्या टाईपकडे, आणि हा टाईप आहे ओमेगा. ओमेगा मेल, ओमेगा पुरुष. आता हे नेमके कसे असतात? ज्यांचं स्वतःवर नियंत्रण नसतं, सेल्फ कंट्रोल वगैरे नसतो काही बाबतीमध्ये, हे असे असतात ज्यांचं काही असं हेतू वगैरे ठरलेलं नसतो की भाई हा माझा गोल आहे आणि हा मला अचीव्ह करायचा आहे, असं काही ठरलेलं नसतं, बिंदास असतात. सेल्फ कॉन्फिडन्स, जो फ्रीडम मिळालाय ना, सेल्फ फ्रीडम, की काही कर तू चालेल, त्याचा छान फायदा घेणारी ही माणसं असतात. आणि त्यांना एकटं राहायला आवडतं. मला दुनियेची काही पर्वा नाहीये, भाड में जाए सब, मला काही घेणं देणं नाहीये, मला माझं राहू द्यात, काय करायचंय तुम्हाला ते करत बसा तिकडे, असे आहेत. म्हणजे ज्यांचं असं काही कशाची काही घेणं देणं नाहीये, ना लव्ह ना करिअर, कशाची काही घेणं देणं नाहीये. जे जसं चाललंय तसं चालू द्या, उगाचच आम्हाला काही बदलायची गरज नाहीये. सो निवांत असतात. सो मला पर्सनली अशी ओमेगा मुलं आवडत नाहीत, कारण मला असं फार एकटं एकटं राहणारी मुलंच मुळात आवडत नाहीत. हा, काही जणांचा स्वभाव असतो, पण मला असं वाटतं की निदान तुम्ही थोडंफार तरी बोलतं झालं पाहिजे, एखाद्या व्यक्तीशी तरी बोलतं झालं पाहिजे. तुमचे गोल्स फिक्स असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, की बाबा मला हे करिअर करायचंय, तर त्याच्यासाठी मी काय मेहनत करतोय, किंवा सामाजिक कार्य जरी करायचं झालं तरी मी याच्यासाठी काय काय करणार आहे. काहीतरी एम्स ठरलेले असायला हवेत तुमचे. त्याच्यानंतर स्वतःवर कंट्रोलच नसतो. कधी कधी काय होतं, आपण काय बोलतोय, एकतर ह्यांना एकटं राहायला आवडतं, त्याच्यात जर का कोणीतरी काहीतरी येऊन बोललो, आपण काय बोलतोय याच्यावर त्यांचा कंट्रोलच राहत नाही. आपण काय बोलतोय, सेल्फ कंट्रोल हा सगळ्याच बाबतीमध्ये मी म्हणतीये. सो नसतोय यांचा कंट्रोल, कारण ते एक वेगळ्याच दुनियेत जगत असतात. ही दुनिया कुठून बनली आहे, कशी बनली आहे, आय डोंट नो, पण यांचं एक वेगळं विश्व असतं. त्या विश्वातच त्यांना राहायला आवडतं. त्या विश्वातून बाहेर पडल्यानंतर काहीही बडबडतात, सुचत नाही त्यांना काही नीट बोलायला. सेल्फ कंट्रोल नसलेली ही मुलं असतात की भाई जाओ भाड में, आम्हाला काही घेणं देणं नाहीये तुमचं. आणि त्यानंतर शेवटचा प्रकार, तो म्हणजेच की सिग्मा मेल. याबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल, सो त्यामुळे हा पॉइंट लास्ट ठेवलाय. सिग्मा मेल, सिग्मा पुरुष हे नेमके कसे असतात? सो त्यांच्या क्वालिटीज आहेत, जे सेल्फ मेड असतात, जिद्दी असतात. प्रत्येक गोष्टींसाठी मला हे हवंय तर मी ते मेहनत करून मिळवूनच दाखवेल. मग ते काही असेल, प्रेमाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत सेल्फ मेड असतात. कोणाचा मला उपकार नकोय भाई, मैं खुद करूंगा. हा, सो ही एक बेस्ट क्वालिटी असते सिग्मा मेल्स मधली. हे ना मेंटली खूप स्ट्रॉंग असतात. बरेच जण खूप ओव्हर थिंकिंग करतात आणि खूप त्यामुळे वेळ वाया घालवतात, की अरे बापरे हे असं तसं. हे मेंटली स्ट्रॉंग असतात की भाई ठीक आहे ना, आता जे झालंय ते झालंय, आता त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा पुढे काय करता येईल याचा मला विचार करणं गरजेचं आहे ना. सो ते प्रॅक्टिकल खूप विचार करतात. मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं असतं, आणि ही आणखी एक बेस्ट क्वालिटी असते सिग्मा मेल्स मधली, की ते मानसिकदृष्ट्या स्टेबल असतात. मग ही माणसं इमोशनल नसतात का? असतात, पण आपण काय वागतोय, काय नाही, कितपत वागतोय याच्यावर यांचा कंट्रोल असतो चांगल्या पद्धतीने. लगेच मानसिक त्रास करून घेतोय आणि नाही, असं नाही जगत. हे इट्स अ व्हेरी गुड क्वालिटी. त्यानंतर की यांना ना स्वतःच्या विचारानुसार काम करायला खूप आवडतं. म्हणजे की आता असा मी असा एक एक प्लॅन बनवलाय आणि यानुसार मी काम करेल. हा प्लॅन सपोज एक त्या सिग्मा मेलने इतर लोकांना एक्सप्लेन केला, त्याच्यामध्ये काही त्यांनी काड्या लावल्या किंवा सांगितलं की बाबा हे असं नाहीये, हे पटत नाहीये. मी तुम्हाला सांगायचं काम केलं, मी माझ्या पद्धतीनेच वागणार. मी हे सांगितलंय पण मी माझ्या पद्धतीने वागणार. मग हे ते डायरेक्ट असं उद्धटपणे बोलतील असं नाही, पण स्वतःसाठी ते स्टँड घेणारे असतात. मानसिकदृष्ट्या सुद्धा ते तेवढे स्ट्रॉंग असतात की भाई लॉस झाला तर माझा लॉस आहे, प्रॉफिट झालं तर ऑफकोर्स प्रॉफिट आहे. सो मैं सब कुछ सहन लूंगा, किंवा मी हे सगळं हँडल करायला तयार आहे. वन मॅन आर्मी एकंदरीत म्हणायचं झालं तर हे असे असतात ज्यांना स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला आवडतात आणि ते स्वतःच्या डिसिजन्सवर मेहनत घेऊन काहीतरी छान आयुष्यात करतात, कारण त्यांच्यामध्ये ती जिद्द असते. जिद्दी खूप असतात ही माणसं. शो ऑफ करायला त्यांना आवडत नाही. ऑफकोर्स आता सिग्मा मेल जो आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, जिद्दी आहे, स्वतःच्या वेगवेगळ्या गोष्टींवर काम करायला आवडतं, बरंच काही अचीव्ह करतात. बरंच काही अचीव्ह केल्यानंतर अरे बापरे मी एवढं अचीव्ह केलं वगैरे असलं त्यांना नाही आवडत. मी केलंय, दॅट्स इट. तुम्हाला कौतुक वाटतंय, तुम्ही नक्कीच कौतुक करा, पण मी माझं कौतुक कशाला करायला जाऊ? मला माहितीये मी हे सगळं स्वतः केलंय आणि आय डिझर्व दिस.
बऱ्याच जणांना सवय असते की मी हे केलं असं शो ऑफ खूप करायची म्हणजे त्यांना सवय असते. मग ते फेस टू फेस करतील, सोशल मीडियावर करतील की ओ माय गॉड हे यांना नाही आवडत ते. सो ही सुद्धा एक क्वालिटी सिग्मा मेल्स मधली खूप छान आहे आणि जी मुलींना खूप अशी अट्रॅक्ट करते की हा शो ऑफ नाही करत, इतकं सगळं करून सुद्धा शो ऑफ नाही करत, बोलून पण नाही दाखवत ही माणसं की हा मी तुझ्यासाठी हे केलंय ते केलंय बिकॉज यू लव्ह मी, सो तूने किया, अच्छी बात है. सो हे बोलून नाही दाखवत, ही हुशार माणसं असतात. आणखी त्यांच्यामधली एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे की ते परिस्थितीशी जुळवून घेतात. जसं मी तुम्हाला त्यांचे पॉईंट सांगितले की ऑफकोर्स सेल्फ मेड असतात आणि त्या पूर्ण प्रवासामध्ये अनेक अडथळे सुद्धा येतात, चांगल्या गोष्टी घडतात. सो अडथळे आले तरी त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं, सोल्युशन काढायचं, छान घडतंय ऑफकोर्स एन्जॉय करायचा, पुढे जायचं, हे असं असतं. अडकून राहत नाहीत. त्यामुळे मुलींना अशी मुलं खूप आवडतात. पर्सनली खूप आवडतात की यार सिग्मा मेल चाहिए. त्याच्यामुळे सिग्मा मेल हा जो एक प्रकार आहे पुरुषांचा तो खूप जास्त कदाचित व्हायरल झाला असेल. बिकॉज अशी मुलं का नाही आवडणार की भाई हा जिद्दीने पेटलाय, ह्याला मी हवी आणि माझ्यासाठी हा काही करायला तयार आहे इन अ गुड वे. याने स्वतःसाठी करिअर निवडलंय, स्वतः काहीतरी छान केलंय आणि हा बाकीच्यांनाही घेऊन चाललाय सोबत. आणि याला काही कोण काय बोलतंय, चार लोक काय म्हणतील याचा काही फरक पडत नाहीये. परफेक्ट माणूस आहे. सो त्यामुळे ही मुलं सुद्धा म्हणजे हे पुरुष सुद्धा मुलींना खूप 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 आवडतात आणि लग्नासाठी एक परफेक्ट माणूस आहे हा. कारण परिस्थितीशी जुळवून घेणार आहे, समोरच्याला समजून घेणारा सुद्धा आहे. दरवेळी एखाद्या नात्यामध्ये खूप इमोशनलच असण्याची गरज नसते. प्रॅक्टिकल राहून सुद्धा तुम्ही रिलेशन खूप छान ठेवू शकता. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे की सिग्मा मेल. सो असे काही प्रकार आहेत मेल्सचे, पुरुषांचे. तुम्ही कोणत्या टाईपचे आहात नक्की मला सांगा. आणि मी म्हणेल की पूर्णपणे स्वतःला बदलायची गरज नाहीये, पण येस कॉन्फिडन्स नसेल तर कॉन्फिडन्स वाढवायला हवा. खूप प्रत्येक गोष्टीमध्ये घाबरत असाल तर ते जरा कमी करणं गरजेचं आहे. स्वतःच्या करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑफकोर्स मी म्हणतीये की समाज जाऊ द्या, तुमची गर्लफ्रेंड जाऊ द्या, घरचे जाऊ द्यात, स्वतःवर पैसे उडवण्यासाठी का असे ना, पण प्लीज चांगल्या वेने करिअरकडे लक्ष द्या, चांगल्या वेने पैसा कमवा आणि नेहमी खुश राहा. छान आहात, सगळेच पुरुष खूप छान आहेत. आणि पुरुषांसाठी काही ॲडवाईस म्हणजे या टॉपिक व्यतिरिक्त मला बोलायचं आहे की तुम्ही स्वतःकडे सुद्धा प्लीज लक्ष द्या. बऱ्याचदा काही पुरुष जबाबदारी असेल किंवा मला हे करायचंय, मला ते करायचं, हिच्यासाठी घरच्यांसाठी हे करायचं ते करायचं, या नादात स्वतःसाठी काहीतरी करायचं राहूनच जातं. स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या. कधीतरी तुम्ही छान निवांत कुठेतरी ट्रिपला जाऊन या, एकटे जाऊन या, स्वतःला वेळ द्या. स्वतःला जे आवडतं ते करा, छान शॉपिंग करा, मस्त स्वतःवर पैसे उडवा, खायला जा, स्वतःसाठी जे आवडतंय ते खा, कधीतरी स्वतःला डेटवर घेऊन जा असं मी म्हणेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, तुमच्यातल्या सगळ्याच गोष्टी छान आहेत. 2-3 गोष्टी ज्या सगळ्याच पुरुषांनी बदलायला हव्यात असं मला वाटतं, ते मी इथे शेअर करेन. ऑफकोर्स तुमची मर्जी, तुम्हाला त्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत की नाही. पहिली गोष्ट म्हणजेच की प्लीज 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 हेल्मेटचा यूज करा, वाहतुकीचे नियम पाळा. कारण हल्ली इतकं ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढलं आहे आणि यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. सो काही नाही की बाबा आम्हाला तुम्ही विदाऊट हेल्मेट दिसलात, आम्हाला काहीही त्याचं काही नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की अरे या मुलीला मी दिसणार नाही, मग इम्प्रेस कशी होईल, काही नसतं असं. किंवा जोरात गाडी चालवणं मग मुलगी इम्प्रेस होईल असंही काही नसतं. मी म्हणेन की कोणाचाही विचार करू नका, स्वतःचा विचार करा. कारण ॲक्सिडेंट नंतरचे जे परिणाम आहेत ते खूप भयानक असल्यामुळे स्वतःची काळजी म्हणून का असे ना, प्लीज हेल्मेटचा वापर करा किंवा भरपूर पैसे कमवा, कार घ्या, कारने फिरा इकडे तिकडे. पण प्लीज 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 वाहतुकीचे नियम पाळा. त्याच्यामध्ये हेल्मेट घालणं असेल, सिग्नल्स लागल्यावर गाडी थांबवणं असेल, जोरात गाडी चालवणं प्लीज कमी करा. हे मला खरंच जेन्युइनली वाटतं. कारण मुलं खरंच खूप स्पीडने गाडी चालवतात, हेल्मेट्स वापरतच नाहीत. मुलींचा इथे विषय कम्पेअर करायचं नाहीये. म्हणजे मुली अशा करतात तशा करतात, मला त्याबद्दल बोलायचं नाही. आज आहे इंटरनॅशनल मेन्स डे. सो मुलांच्या चांगल्यासाठी जे बोलता येईल ते मी बोलतीये. सो हे करा. दुसरी गोष्ट म्हणजेच की आजकाल सोशल मीडिया सगळेच वापरतात. एखादी गोष्ट नाही आवडली की आपण सर्रास घाणेरड्या कमेंट्स करतो. मलाही काही गोष्टी आवडत नाहीत, मी त्या काय केलंय हे असं आपलं माझ्यामध्येच म्हणते आणि सोडून देते. सो तुम्हाला सुद्धा एखाद्या व्यक्तीची, मग ती मुलगी असेल, मुलगा असेल, ट्रान्सजेंडर असेल, कोणीही असेल, नाही आवडलं,
सोडून द्या. तिथे घाणेरड्या कमेंट्स करणं गरजेचं नाहीये. एखाद्याला ट्रोल करणं गरजेचं नाहीये. कधी कधी गोष्टी सोडून द्या. रागावर कंट्रोल आणा. बऱ्याच मुलांना हॉर्न जरी वाजवला तरी खूप राग येतो. इतका राग का आणताय? कशासाठी? शांत राहा. कधी कधी शांत राहणं हा सुद्धा एक चांगला ऑप्शन असतो. प्लीज या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. हायजीनकडे लक्ष द्या. म्हणजे बरेच जण जिमला जातात, खूप चांगली गोष्ट आहे. बरेच जण जिम करत नाहीत, योगा करत नाहीत, काहीच करत नाहीत. प्लीज हेल्थकडे लक्ष द्या. ते खूप महत्वाचं आहे. बाहेरचं खाणं तुम्ही खाताय, हेल्थकडे लक्ष देत नाही, हे जरा चुकीचं आहे. हेल्थकडे सुद्धा नीट लक्ष द्या. सेल्फ ग्रूमिंग वगैरे खूप महत्वाचं आहे, ते आहे. देन आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट की एखादी मुलगी जिला तुम्ही नाही आवडत आहात, तिने स्पष्ट सांगितलंय, वारंवार तिकडे जाणं गरजेचं नाहीये. अशाने ती मुलगी घाबरते, तिला त्रास होतो, भीती वाटते, अरे बापरे काय. सोडून द्यायचं. कधी कधी विषय सोडून देणं खूप महत्वाचं असतं. कधी कधी ऍक्सेप्ट करायचं, पुढे जायचं. पुढचे दरवाजे उघडतात, मागचे बंद करून टाकायचे. तिथेच अडकून राहाल तर पुढचे दरवाजे उघडणारच नाहीत. सो हेच आयुष्य आहे. आपल्या मनासारखं घडत नाही. पुढे जायचं, नशिबात नव्हतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं, तरच खुश राहाल. सो इंटरनॅशनल मेन्स डेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नेहमी खुश राहा, प्रेमात राहा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज हवेत नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही कोणते मेल आहात, म्हणजे तुम्ही नेमका कोणता पुरुष आहात, जे मी प्रकार सांगितले ते सुद्धा लिहायला विसरू नका. बाकी आय लव्ह यू. बाय.